तांदळाचे आप्पे बनवायचे तर त्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ मी इथे भिजवून घेतले 3 तास. पोहे घ्यायचे आपल्याला अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि 1 बटाटा घ्यायचा आहे, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. आपल्याला तांदूळ बारीक दळून घ्यायचे मिक्सरमधनं. सगळेच साहित्य आपल्याला दळून घ्यायचे आणि त्यानंतर बटाटा किसून घालायचे. दळण्या अगोदर पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे. तांदूळ, रवा आणि पोहे छान असे बारीक करून घेतले. आता यात आपण बटाटा किसून घालूया. बटाटा किसून झालाय. यात हिरवी मिरची घालायची, 2 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आणि चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ते मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनिटं आपण हे व्यवस्थित पीठ फुलून देऊया. तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. तेल तापले, मोहरी घालूया. ही मोहरीची तडकी आपल्याला बॅटरमध्ये टाकायचं आहे. तर व्यवस्थित भिजून देऊ 5 मिनिटं. त्यानंतर आपण याचे आप्पे बनवून घेऊया. चटणीला लागणारं साहित्य: शेंगदाणे घेतले भाजून, खोबरं घ्यायचे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि चवीप्रमाणे मीठ. मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया. छान अशी आपली चटणी तयार झाली. हे बघा. आता याला आपण फोडणी देऊन घेऊया. मोहरी घालूया. मोहरी तडतडून द्यायची छान. दोन हिरव्या मिरच्या, बॅटर पण छान असं फुललंय. आता यात आपण थोडीशी इनो घालूया. तुम्हाला हवं तर तुम्ही सोडा पण घालू शकता, खायचा सोडा. मी यात इनो घालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे. मी आप्प्याचं भांडं पहिलेच गरम होत ठेवले. प्रत्येक खाच्यात तेल घातलेले आहे. आता आपण यात बॅटर घालूया. झाकण ठेवून घेऊया, म्हणजे 5 मिनिटात आप्पे तयार होतील. चेक करूया झाले का. छान असे फुलून आले. आता आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया. पुन्हा थोडं थोडं तेल घालूया वरतून. म्हणजे थोडं थोडं घालायचे तेल. अतिशय व्यवस्थित असे आप्पे तयार झाले. काढून घेऊया आपण.
असा आपला आप्याचा नाश्ता तयार झालाय. आता प्लेटमध्ये आपण सजवून घेऊया.